केशवा. नाही सगळं विठ्ठल लिहिलं तर चालेल, काय काहीच हरकत आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी आता हरिभक्तपरायण ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फडमावली हे नामांकित व्यक्ती आहे, पण साधी राहणी आहे आणि मी स्वतः MA BEd आहे. मला शिक्षणाचा थोडा गंध आहे चांगला. तुमच्या मुखातून जे येणारे शब्द आहेत ते तुमचे नाहीच असं जेव्हा बोलता आणि सगळ्या गोष्टी आणि साधं म्हणजे तुम्ही पाय पसरून जरी बसला आणि प्रवचन ऐकलं तरी चालेल, ह्या सुरुवातीवरूनच माझं मन तुम्ही जिंकलं. कारण का माझे कान असतात ऐकायला, पण एखाद्याला पायाची अडचण असते, तर ही खूप चर्चा. तर माझ्या ह्या नामस्मरणाच्या मला वाटतं मी 15 ऑगस्ट 2023ला एक संकल्प केला होता की माझ्याकडे 5 तास उरतात, नोकरीचे काही तास, प्रवासाचे काही तास आणि कुटुंबाचे काही तास सोडून 5 तास उरतात. तर या 5 तासामध्ये मी 1 तास सार्थ ज्ञानेश्वरी लिहित असतो, 1 तास सार्थ गाथा लिहित असतो, 1 तास भागवद्गीता लिहित असतो, 1 तास पंचरत्न हरिपाठ लिहित असतो 5 संतांचे आणि 1 तास माझं नामस्मरण असतं. हे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. फक्त त्याच्यामध्ये मी 2 शब्द वाढवले, विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आता फडमावलींचा भट्टी शेगवाला माझी भेट झाली. ओवीच आहे, हे विठ्ठला मायबाप्पा केशवा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती. ज्ञानोबांनी सांगितलं कृष्ण विष्णू हरी गोविंद. क्या बात आहे. मग म्हणजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, तो गोविंद माधवा शब्द वाढवला. ज्ञानोबांच्याच मुखातले शब्द आहेत ते. तर हरिपाठात रामकृष्ण हरी म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये कृष्ण विष्णू हरी गोविंद. ज्ञानोबांनी सांगितलं फक्त विठ्ठल पूर्ण करा म्हणजे एक करू. आणि आपण जे म्हणालात की बाबा पाय पसरला वगैरे, आता शारीरिक जर अडचणच असेल तर ज्ञानोबांनी परवानगी दिली. मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता हेत मोक्षाशयता सर्वनाची माझी. तुमचं मन मारू नका, तुमच्या इंद्रियाला दुःख देऊ नका. पायाला कळ लागले पाय लांब करा, हातपाय दुखत आहेत, बसता येत नाही, पाठीला तुमच्या मानेला त्रास आहे, लांब टेकून बसा. सगळ्या प्रकारचं श्रवण पाहिजे, तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईल. प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानोबांनी शपथपत्र करून दिले तेव्हा 750 वर्षाच्या सुमारास. विठ्ठला किंवा मी शब्देवर सांगतो तुम्हाला, तुमचं फक्त कान माझ्याकडे पाहिजे. अवयवाला तुम्ही अनियंत्रित असतील, त्रासच होत असेल तर त्याला त्याच्या पद्धतीने राहू द्या. बरोबर. फक्त एक आहे की श्रोत्याच्या समोर म्हणजे वक्ता आणि श्रोता समोर पाहिजे, समोर चेहऱ्याचे भाव. कारण आता देईचो अवधान तुम्ही बोलविले मी बोलू. तुम्ही म्हणजे कोणाकडे समोरच्यालाच म्हणावं लागेल ना. साईडला बसला असेल, इकडे तिकडे बसला असेल, पाठीमागे बसला असेल, कसं दिसणार आहे. तुम्ही म्हणजे माझ्या समोर, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभाव बघून वक्ता बोलत असतो. तुम्ही बोलविले मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र म्हणून समोर बसलं पाहिजे. आणि साक्षात नामदेव महाराजांनी सांगितलं ज्ञानोबा यांच्या बाबतीत बोलताना, सर्वनाचे मिशे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवण करण्यासाठी या समोर बसा श्रोत्याच्या वक्त्याच्या. हे काय करतात बरेच लोक, आडवं ते डोकुनीकडे बसतात, आम्हाला ऐकू येतं म्हणतात, घरावर बसतात, पायऱ्यावर बसतात, अहो तिथे मोबाईल येतो, माणूस गप्पा मारतो. आम्ही तर मोबाईलवरनं पण प्रवचन ऐकू शकतो. माझं तेच म्हणणं आहे, टीव्हीवर मोबाईल ऐकू येतं, मग समोर बसायची काय गरज, म्हणजे कीर्तनात प्रतीक्षा यायची काय गरज. पंढरीची वारी मग आम्ही व्हॉट्सअपवर पण बघू शकतो. म्हणून समोरच बसलं पाहिजे, समोरच बसलं पाहिजे श्रोत्याच्या. म्हणजे त्याने श्रोताही कळतो, त्याचे हावभाव कळतात, त्याला बोलायला बळ मिळतं, म्हणून समोर बसलं. आता एक माणूस काय बोला, अहो तुम्ही आंघोळ नाही, अहो बोला कशाला आंघोळ नाही केलं, गण लावलं. अहो माझ्या अंतकरणामध्ये माझी पूर्ण तृप्त आहे. स्नान हा नंतरचा विषय आहे. ज्ञानोबारायांनी सरळ सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. ह्याच्यामध्ये जे विभूती आहेत माझ्या, त्या विभूतीमध्ये नामस्मरण ही सुद्धा माझी विभूती आहे. समस्ताही यज्ञ आहे नामस्मरण हे. समस्ताही यज्ञाच्या, हे माझं छान चालू आहे ना, अतिउत्तम चालू आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून समस्ताही यज्ञाच्या पैकी जपयज्ञू मी ती लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिके निफज विजय. नाम जप यज्ञू जो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नावे पावन धर्माधर्म नाम ब्रह्म वेदा. अरे कशाचं स्नान वगैरे, तुला वेळ नाही ना, सोडून दे, नामस्मरण चालू ठेव. ते स्नानच आहे, अंतर्गत स्नान आहे. बाह्यांगी शुद्ध होण्याला काय अर्थ आहे. नाही निर्मळ जीवन काय करायचं म्हणून आतून शुद्ध होण्यासाठी नामस्मरण आहे. स्नान वगैरे बाकीच्या गोष्टी होत राहतात, चालत राहतात. विठ्ठल पूर्ण म्हणजे माझी विनंती आहे तुमच्या शुभ असते. आमच्या फडमाऊलींचा एक आशीर्वाद आहे, त्यांच्या हस्ताक्षराने रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा हा जो नाममंत्र जप आहे त्यातला हा विठ्ठल केशवा, तरी काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुमचा अमूल्य वेळ घेतला त्यावर क्षमा असावी, पण मला माझा वेळच नाही, सगळा त्यांचा वेळ आहे. अरे विठ्ठल म्हणजे माझं काहीच नाही. तुम्ही आणि ते एक जीव, प्रश्नच नाही. वा विठ्ठला माय बाप्पा. त्यांनी सांगितलं ना मी अंतर्वाय आहे म्हणून. आणि ज्ञानोबा खरं तुमच्याशी बोलतात. त्यात ते भावनेचा भाग आहे आपल्या त्याच्या. नाही पण खरंच आहे, म्हणजे ज्याला एक निष्ठता असते ना त्याला सार्थ म्हणजे हे असतं. त्यांना राहतच नाही, त्याला आपण काय करणार. वा
खूप छान. आईला राहतं का लेकराला बोलल्याशिवाय? लेकरू जरी ग बसलं खेळत असलं तरी आई पाठीमागून बोलतच राहते. माझा खरं म्हणजे मी खूप समाधान वाटलं. धन्य आजादीनं झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी, झाले समाधान. काल सोपान देवाची नाही ज्ञानोबाऱ्यांची भेट झाली, हां. तसं आपण त्याच्या लेकराची भेटच आहे. आपण वा बोलतो वा एकमेकाला वा म्हणून. विठ्ठला केशवा. मी MA तुकारामांच्या अभंगावर केलं बरं का, म्हणजे वाङ्मय तुकाराम गाथा. छान छान. हा मी पण MA BEd आहे, परंतु मी जास्त सेवेला महत्व देतो. मला मी बरेच दिंडी म्हणून मालक आहे. शिक्षणाचं काय जाऊ द्या, माझ्याकडे तर 15 डिग्री येतात. हा म्हणजे मी भले दिंडी मालक या नात्यानं आहे, पण मी तंबू उचलतो, सगळ्या गोष्टी कस्टमाइज करायलाच करतो. पाहिजे, करायला कारण पाहिजे. का काही लोक नुसती मालक म्हणून बोटे दाखवतात, तसं नाहीये. उद्या आज हातपाय चालतात तर चाले हे शरीर कोणाची या सत्ता कोणी बोलवित तुम्ही आहे? अशा सेवा केल्या तरच योग्य आहे. नसं नसं फक्त ते काय भिसी घ्यायची आणि दिंडी चालवायची नाही, म्हटलं ना. देवा. नाही त्या बाकीच्यांचं सांगू लागलो मी. आपल्या दिंडीला भिशी नाही. नाही, चांगली गोष्ट आहे. स्वच्छ जसं कारण द्याल ते. द्याल ते, पण माऊलींनी तर सरळ सांगितलंय, जो मुले तीर्था जाये तया मी यात्रा करतो आहे. असे श्लाघित जाऊन होय तो जो व्यवहार करून यात्रा करतो ना, त्याला आनंद मिळण्याचा, मी यात्रा करतो त्याचं पुण्य लाभण्याचा विशेष निर्माण होत नाही. 18व्या ज्ञानोबा बोलून गेले. बरं, एका वाक्यात तात्पर्यच तुम्ही सांगितलं. माझं आता 6 वर्ष बाकी आहे आणि माझा विहारीत द्यायचा विचार होता. तर मला एका गुरुमाऊलीने 18वा अध्याय सांगितला की स्वधर्मावर. तर त्याच्यात काय सांगा ना, म्हणजे माझे 6 वर्ष सेवा बाकी आहे, पण तरी माझी मानसिकता झाली होती की मी 1 जानेवारी 2024 पासून 1 जानेवारी 2024 हा माझा सेवानिवृत्तीचा दिवस निश्चित झाला होता. पण डिसेंबर का ऑगस्टमध्ये काय भक्ती मार्गामध्ये, भक्ती प्रसार कार्यामध्ये जर त्या सेवेची अडचण होत असेल, सेवेला वेळ देण्यामुळे जर इकडे वेळ कमी पडतो असं तुम्हाला वाटत असेल की त्याच्यापेक्षा समाजकार्य चांगल्या प्रकारे इकडे साधू शकतो मी असं वाटायचं असेल, तर विहारच घ्यायला काही हरकत नाही. आणि ते करून बाधा होत नाही. मी त्या कारण सेवा करता सुद्धा भक्ती करता येते. सेवा सोडून भक्ती करावा असं काही कुठल्या प्रकारचं बंधन नाही. कारण कर्मावरच भर दिली आहे गीतेमध्ये, कर्मण्येवाधिकार असतो. त्याच्यात त्या काही विषयच नाही. आपल्या तरी परिस्थिती स्वधर्मावर मला अध्याय सांगेल 18वा. स्वधर्माने जबाबदारी. स्वधर्म काय? स्व म्हणजे स्वभाव, धर्म म्हणजे नीतिनियमाला अनुकुणाचं वर्तन. जसं की एखाद्या उदाहरण द्रौपदीचंच घेऊ आपण. वस्त्रहरणाच्या वेळेस कर्णाने स्वधर्माचं पालन केलं नाही. युद्धभूमीमध्ये जेव्हा कर्णाच्या रथाचा चाक निखळला तेव्हा अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हा न्याला. तर कर्ण म्हणाला की हा धर्म आहे का तुमचा? तेव्हा कृष्णाने आठवण दिली की आधीच होता, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? तुम्ही वस्त्र करत असताना तुझा धर्म कुठे? धर्म म्हणजे नीतिनियम आहे. धर्म थोडक्यामध्ये धर्म म्हणजे नीतिनियम, जातपात वंश वगैरे असं काही नाही. नीतिनियमाला आणून पालन करणं म्हणजे धर्म आहे. जसं की दिंडीमध्ये पांडुरंग हरी रामकृष्ण हरी म्हणत शांततेनं चालणं हा वारकऱ्यांचा धर्म आहे. दान धर्म देणाऱ्या, सेवा करणाऱ्या लोकांना त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे, खाऊ घातलेला आहे, ते त्यांनी खाऊ पिऊ घालणं हा त्यांचा धर्म आहे. मुलांनी आईवडिलांची सेवा करणं, अभ्यास करणं हा त्यांचा धर्म आहे. आईवडिलांनी मुलांना लहानाचं मोठं करणं आईवडिलांचा धर्म आहे. प्रत्येकात एक प्रकारचं शुद्ध कर्म म्हणजे धर्म. क्या बात आहे. शुद्ध कर्म म्हणजे धर्म. नीती नियमाला अनुकूल शुद्ध कर्म करणं याचंच नाव धर्म, हे गीता सांगते, ज्ञानोबा सांगतो. काय माझं खूप छान. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावात सापडला. आपल्यापाशी सापडायचा प्रश्नच नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायची टाकी आहे ज्ञानानं भरलेली, त्या टाकीला आपली नळी लावून द्यायची आणि तुट्टी सोडून द्यायची, बस. आपण काही शोधत बसायचं नाही. तुकारामच्या चरणामध्ये मान्य ठेवा. मग आम्हाला सापडला ना, त्याला ठेवा सापडला असेल तुकाराम महाराज, त्यांना कष्ट पडले असेल, आम्हाला नाही कष्ट पडत, कारण आम्हाला तुकाराम महाराज सापडले. अरे हा, म्हणजे तुकाराम महाराज मला सापडले, त्यांचा ठेवा आपोआपच आला ना. त्यांनी कष्ट करत, आम्ही कशाला करू? आम्ही तुकोबारालाच घेऊन पडू, त्यांची गाथाच घेऊन चलू. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. आम्ही ज्ञानोबा तुकोबाला धरूनच चलू. मग त्यांनी ठेवा कुठून आणला त्यांनी बघत बसावं. आणि ज्ञानोबा तुकोबारा आमच्याकडे मी संपलं. अहो, तुमच्या आईवडिलाकडे जेवढी प्रॉपर्टी वगैरे आहे ती तुमची एक नाही, सांगा बरं. संपलं. आमच्या आईवडील आहेत ज्ञानोबा तुकोबा, त्यांची सगळी प्रॉपर्टी आमचीच ना. मग कशाला ठेवा शोधायचं? फारच सुंदर, फार सुंदर. साध्या आणि सोप्या पद्धती सतत माऊलीचा तो आधार आणि त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता मी सुद्धा अनेक वर्ष झालं प्रवचन ऐकतोय वगैरे, पण तुमच्यासाठी साधी सोपी आणि समोरच्याला समजेल रुचेल अशा पद्धतीची भाषा. काय होतं, जेव्हा आपण मी बोलतोय असं वाटलं की प्रवचन कीर्तनं जड जातात, अवघड जातात. आणि ज्ञानोबाराय बोलतात, तुकोबाराय बोलतात, त्यांनीच सांगितल्याच्या शब्दाच्या बाहेर जायचा प्रयत्नच नाही केला. आपण त्यांच्या चाकोरीतच राहिलो की सगळं चांगलं होतं. कारण आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचायची. आपण कशाला बोलत बसायचं? त्यांना बोला म्हणायचं, त्यांच्या काकत बसायचं, त्यांचेच केस वाढायचे, त्यांना चिमट्या घ्यायच्या आणि काकतून उतरायचंच नाही खाली. आपण
उतरलं तर उतरू बी देत नाही ते. पण काकत बसता आलं पाहिजे किंबहुना धनुर्धर जो मातेच्या उदरातो मातेचा सोय राखे तुला पा तेवी मी तयार जैशी असती तैशी या कडी काळ नको मी घेतला पट्टा ते म्हणतात काकत माईच्या आईचं माझा लेकूरवाळा सगळे गोपाळांचा मेळा. चालविषयी हाती धरून ये त्याने आपला हात धरला की पुरे झालं. आपण काय त्याचा हात धरायचा आपण त्यांचा हात धरला तर सुटू शकतो आपल्याकडून हात कधी पण. बरं आता माझी म्हणजे काय आहे आता मी खूप छान आता म्हणजे माझा असा विचार झाला की आता समजा सेवानिवृत्त झालं तर जो रिकामा वेळ आहे तो फक्त नावच बनवून लिहायचं एवढंच लिहिणं मी ठरवलं. ह्याच्या व्यतिरिक्त काय मला काय जमणार पण नाही फक्त रामकृष्ण एवढं जमेल ते करा. रामकृष्ण हरी नावातच पूर्ण ताकद आहे. कलियुगामध्ये नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि 10व्या अध्यायामध्ये कृष्ण हरी विभूती सांगत असताना अर्जुनाला सांगितलं की हे नामस्मरण ही माझा यज्ञ आहे माझी विभूती आहे. समस्ताही यज्ञाच्या पैकी जप यज्ञुमितीही लोकी जप यज्ञ हे जप चालत होते जो कर्मत्यागे प्रणवादिकी निफज विजय. आता हाच माझा शेवट आहे. म्हणजे समजा उद्या पायाने कृतीने समजा मला नाही जाता आलं तर एका जागी बसायचं रामकृष्ण. शेवट नाही भक्तीचा शेवट कधीच होत नाही आणि ते चालतच राहणार आहे भक्ती चालतच राहणार आहे. खूप छान रामकृष्ण. कारण ज्ञानोबा म्हणतात की मागच्या जन्मात घेऊन पुढच्या जन्माला जसं तसं येतो सगळे घेऊन ये सोबत. ह्या पूजेवर तर उड्या मारतो म्हणून अनेक जन्माचा ठेवा म्हणून तुझे भक्त झालो वगैरे नामदेवराय म्हणतात तो बरं का म्हणतात कारण हा ठेवा आहे आपला. इवल्लेचे रूप लाविले द्वारे हां ते काही वेल कटा गगनावर जाणार आहे गगन कधी सापडणार आहे का आपल्याला म्हणजे मान जन्म आपण करीत राहू म्हणजे वेल खाली यायचं कारणच नाही. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे चालू राहणार माझं देह जाईल पण पुन्हा तुम्ही हातच की अजून त्यांच्यासोबत प्रश्नच नाही. तुम्हाला खरंच म्हणजे कटाक्ष करीत राहू फार सुंदर. माझं भाग्य आहे की आमचे फडमाऊली भेटले खूप छान. ज्ञानदास विजयकुमार फडमाऊलींनी आमच्या नामस्मरण नामसागर नामलेखनाच्या नोंदीला वहीला हात लागला. खूप खूप बरं वाटलं समाधान. रामकृष्ण हरी माझ्याकडे आता शब्दच अपुरे पडले बोलायला. छान रामकृष्ण हरी. वर्षभर महाराजांचा मला मॅसेज येतो कुठं कुठं काय त्यांचं कार्य चालू आहे. मी म्हणजे कीर्तनकर असून पण साध्या कपड्याने ते झेंडा घेऊन चालतात ह्याचंही मला लौकिक आहे बरं का. काही लोकांचा थाट असतो मी महाराज आणि मी कीर्तनकार पण त्याचं मी बघितलं साध्याच कपड्यावर साध्या म्हणजे साधी राहणी आहे. त्याला वाक्यात त्याचा सामांश असा आहे की जेव्हा मी करतो म्हटलं की संत कबीरांनी सरळ सांगितलं आहे जब मैं था तब हरी नाही अब हरी है मैं नाही. तुमच्यात मी म्हणला की हरी तुमचा नाहीच आहे आणि तुमच्यातला मी निघून गेला की हरी आल्याशिवाय राहतच नाही. आणि 4 वाक्यावर सध्या सगळं चालू आहे. हरी बोला नाही तरी आबोला व्यर्थ गलबला करू नका नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोच चालतं. रामकृष्ण हरी.